विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना अभिवादन करून, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्याही कार्याला अभिवादन करून आपण आजचा भाग सुरुवात करूया. आजच्या भागामध्ये महाकारुणिक वेगवेगळ्या लोकांना दीक्षा देणार आहेत. त्याच्या अगोदर आपण कालचा भाग किंवा आजच्या भागापासून एकदम पूर्ण कलाटणी आहे, नवीन भाग आपण बघणार आहोत. तर थोडासा मागचा भागही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर तसं थोडक्यात सांगतो, पण आज थोडंसं मागचा भाग, कारण तोही लक्षात असणं गरजेचं आहे. तर आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत असताना त्यांचं कुळ बघितलेलं आहे. त्यांचं कुळामध्ये त्यांचं गोत्र हे आदित्य असं बघितलेलं आहे. त्यांचे पूर्वज बघितलेले आहे. त्या काळी 16 गणराज्य पद्धती होते बघितलेलं आहे. त्यांच्या जन्माच्या वेळेस असत मुनीचं भविष्यवाणी बघितलेली आहे. आणि सिद्धार्थाचा जन्म झाल्याबरोबर अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा लुंबिनीला जातो किंवा बुद्धगयाला जातो, तर त्या ठिकाणी 7 पावलं दिसतात आपल्याला त्या विहारामध्ये. आणि बऱ्याच ठिकाणी आपण हे जे ग्रंथ वाचन करणार आहोत, हे ग्रंथ वाचन करताना आपणाला बाबासाहेबांच्या विचाराच्या दृष्टिकोनातून वाचन करायचं आहे. आणि बाबासाहेबांनी आपणाला अंधश्रद्धा, तसं बुद्धांनाही चमत्कार मानलेला नाही आहे, अंधश्रद्धा मानलेल्या नाही आहे. मग असं त्या लुंबिनीच्या इथं गेल्यानंतर किंवा त्या बुद्धगयाला गेल्यानंतर असं म्हणतात की बुद्ध जन्मल्याबरोबर 7 पावलं चालले. तर ह्या गोष्टी शक्य आहे का मानवाच्या काळामध्ये? तर याच्यामध्ये आपण असा वेगळा अर्थ घेऊ शकतो की बुद्धाला म्हणजे किंवा सिद्धार्थाला जन्म झाल्याबरोबर त्याच्या आईचा, म्हणजे अत्यंत जी जवळची वस्तू जे आहे लहानपणी मुलांना, म्हणजे जे होणाऱ्या अपत्यांना, ते म्हणजे त्याची आई असती. आणि त्या आईचा सहवास फक्त 7 दिवस त्या बाळाला लाभलेला आहे. त्याची आठवण म्हणून कदाचित ते 7 पावलं असतील, असा विचार करायला काय हरकत आहे आपण. त्याच्यानंतर हा बालपणीचं यांचं शिक्षण आपण बघितलेलं आहे. आणि लहानपणापासूनच सिद्धार्थ हा कसा होता, एखाद्या विचारामध्ये गुंग, एकांतामध्ये राहणारा होता. त्यानंतर त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण विवाहाकडे गेलेलो आहे. आणि त्या विवाह त्यांचा यशोधराशी त्यांचा विवाह झालेला आहे. परंतु हे विवाह झाल्यानंतरही आपण असं बघितलेलं आहे की त्यांच्या पित्याला म्हणजे शुद्ध धनाला असं वाटते की आपला मुलगा खरोखरच संसारामध्ये रमेल का. आणि संसारात जर रमला नाही तर हा कोण होणार आहे? योगी होणार आहे. मग याला योगी होऊ नये यासाठी एक पिता म्हणून त्याला 3 महाल बांधून देते, उन्हाळी, पावसाळी, हिवाळी. आणि त्याच्यामध्ये त्याचं मन रमावं म्हणून वेगवेगळ्या सुंदर्या त्या ठिकाणी ठेवतो. परंतु तो कोणत्याही गोष्टीला भुलत नाही. एवढंच, जेव्हा त्यांचा तो राजा आपल्या प्रमुखाला त्या ठिकाणी पाठवतो, शुद्धोधन राजा, त्यांचं मन वळव म्हणतो, तर त्यालाही तो म्हणतो की मला खोटं नाटकं करायला आवडत नाही आहे. तुम्ही जसं म्हणता की त्या तरुणी संग मी खोटं बोलावं, प्रेमाने वागावं, परंतु त्यांच्याशीच काय, परंतु आपण आपल्या पत्नीशी सुद्धा विश्वासाने राहिलं पाहिजे, पत्नीनंही पतीशी विश्वासानं राहिलं पाहिजे, असं ते त्या ठिकाणी म्हणत आहेत. महामंत्र्याला ते उत्तर देत आहेत. पुढे वय वर्ष 18 झाल्यानंतर त्यांचं शाक्य संघामध्ये प्रवेश झालेला आहे. जवळजवळ ते 7-8 वर्ष शाक्य संघाचं नियमाप्रमाणे पालन करतात. आणि त्याच्यामध्ये एक अशी अद्भुत घटना निघून येते की ती म्हणजे रोहिणी नदीची घटना. त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून या शाक्य आणि कोलिन या दोघांमध्ये नेहमीच वाद होत राहतात. परंतु त्या दिवशी पुष्कळ वाद होतो आणि सेनापती असं ठरवतो की आपणाला आता यांच्याशी युद्ध करायला पाहिजे. मग त्यावेळेस त्या युद्धाला हा सिद्धार्थ काय करतो? विरोध करतो आणि म्हणतो
कोणत्याही गोष्टीचा युद्ध करून त्याचा निर्णय लागू शकत नाही. युद्धाने किंवा वैराने वैरच वैर वाढत जाते. त्यासाठी आपण काय करूया, चर्चा करूया. आपले दोन, त्यांचे दोन, अजून एक असा निर्णय ठरवून आपण त्याच्यावर विचारविनिमय करूया. परंतु तो सेनापती त्याला मान्यता देत नाही. मग हेही तयार होत नाही. मग शेवटी याच्यावर त्या शाक्य संघाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर शिक्षा किंवा दंड देण्याचा प्रयत्न होतो. मग ते दंड कसे असतात, एक तर मृत्यूदंड असतो, किंवा कुटुंबाचा त्याग असतो, किंवा स्वतः निघून जाणं असते. मग अशा वेळेस तो सिद्धार्थ काय म्हणतो की जर आपल्या कुटुंबावरच जर बहिष्कार टाकला, माझ्यामुळे माझ्या कुटुंबावर जर बहिष्कार टाकला तर माझ्या वडिलांचं राज्यपद निघून जाई नाही. म्हणून ते म्हणतो नको. मग दुसरं काय करायचं आहे म्हणते, मी मृत्यूदंड दिला तर ते इथल्या राजाला समजेल, म्हणजे त्यावेळेस राज्य होतं यांच्यावर, त्या राजाला समजेल आणि यांच्यावर ते काय होईल, यांना जबाबदार धरतील. आणि म्हणून सिद्धार्थ स्वतः ग्रहत्याग करायचा ठरवतो. आणि अशा रीतीनं जसं आम्हाला बऱ्याच वेळेस अजून सांगितले जाते की सिद्धार्थाने त्याच्या ग्रहत्याग सोडण्याचे कारण काय, तर त्याने एक रोगी माणूस बघितला, एक म्हातारा माणूस बघितला आणि एक मेलेला माणूस बघितला. मग प्रश्न निर्माण होतो की 29 वर्षाच्या काळामध्ये सिद्धार्थाच्या काळात असे पुरुष आले नव्हते का? कोणी रोगी आला नव्हता का? कोणी म्हातारा आला नव्हता का? त्याच्या 29 वर्षाच्या काळामध्ये कोणीही मेला नव्हता का? म्हणजे हे कारण कसे आहेत, खोटे आहे. तर खरं कारण ते आहे रोहिणी नदीचं कारण आहे. आणि त्याच्यामुळे तो सगळ्यांना बोलून, विशेषतः आपल्या पत्नीला बोलून तो जात आहे. असं पत्नी झोपलेली आहे, बाळ झोपलेलं आहे आणि ग्रहत्याग करतो तो, असं नाही आहे. तो ग्रहत्याग करत असताना यशोधरा सुद्धा म्हणते की तुम्हाला तुमचा पाऊल बाहेर पडत नाही ना, तुम्हाला ही काळजी आहे की तुमच्या बाळांचं संगोपन कसं होईल, तुमच्या आई वडिलांचं संगोपन कसं होईल. तर तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या आई वडिलांचं संगोपन मी तुमच्याप्रमाणे, म्हणजे एक मुलगाप्रमाणे तुमच्या आईचं मी आई वडिलांचं पालन पोषण करेन आणि आपल्या बाळाला सुद्धा वाढेल. अशा रीतीनं तो म्हणजे यशोधरा सिद्धार्थला सांगते आणि सिद्धार्थ काय करतो, ग्रहत्याग करतो. मग ते ग्रहत्याग करत असताना त्याच्याबरोबर तो घोडा असतो, छन्न, त्याचा सेवक कंठक असतो, हे चाललेले आहेत. छन्न आणि कंठक शेवटपर्यंत जात असतात, त्यांना काही परत यावंसंच वाटत नाही. मग त्या नदीच्या पार गेल्यानंतर सिद्धार्थ आपल्या डोक्याचे सगळे केस मुंडन करून टाकतो. ते अतिशय दुःख होते, क्षण परतत नाही. तरी सिद्धार्थ म्हणतो तू कुठपर्यंत माझ्याबरोबर येशील, जा, निरोप दे. जेव्हा तो घोडा घेऊन आपल्या इकडे येतो नगरीमध्ये, तेव्हा नगरीतल्या लोकांना असं वाटतं की सिद्धार्थ परत आला की काय. पण रिकामा घोडा बघितल्यानंतर त्या कपिलवस्तूमधले सगळे लोक नाराज होतात, दुःखी होतात, त्यांना वाटते की येईल. मग आता हा या ठिकाणचा एक भाग संपल्यानंतर सिद्धार्थ आता एक एक पाऊल पुढे चाललेला आहे. तो आता कपिलवस्तूहून राजगृहाकडे गेलेला आहे. कपिलवस्तूकडून राजगृहामध्ये जाताना त्या ठिकाणी बिंबिसारांची भेट होती. बिंबिसार बघतो, अरे एवढा तारुण्यामधला असलेला माणूस किती तरुण आहे, त्याची त्वचा किती नितळ आहे, त्याच्याकडे बघतच राहावं आणि यांनी का ग्रहत्याग केलेला असेल बरे. मग त्यांचा त्या ठिकाणी वार्तालाप होतो आणि त्या वार्तालाप होत असताना तो म्हणतो की मी तुम्हाला माझं अर्ध राज्य देईन, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं राज्य स्थापित करा. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हे राज्य घ्यायचं नाही तर तुम्ही माझ्या राज्याचे सेनापती व्हा आणि कार्य करा. अशा तऱ्हेनं तो त्यांना सांगत जातो. आणि तरुण वयामध्ये कुठं संन्यास घ्यायचा असतो का, सर्व सुख भोगाचा आनंद घ्यायचा, तारुण्याचा आनंद घ्यायचा आणि नंतर संसार करायचा, आपलं संन्यास घ्यायचा, असं विविध उपदेश हा बिंबिसार राजा कोणाला करत आहे, सिद्धार्थाला करत आहे. सिद्धार्थ पुन्हा त्यांना उत्तर देत आहे, हे राजा, तुम्ही माझ्या अत्यंत मित्राप्रमाणे तुम्ही मला उपदेश केला, त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद देतो. परंतु संन्यास घेताना वय बघायचं नसते,
म्हातारपणामध्येही माणसाचं मन चंचल असते आणि संन्यास घेण्यासाठी मला तर वाटते हेच वय योग्य आहे. कारण प्रत्येकाला म्हातारपणापर्यंत वय लाभेनच असं सांगता येत नाही. हे वय महत्त्वाचं आहे. अशा तऱ्हेनं त्या दोघांची वार्ता होते. ती वार्ता झाल्यानंतर बिंबिसार मग शांत होतो आणि बिंबिसार त्यांना म्हणतो, हे राजन, तुम्हाला जेव्हा नवीन धम्म मिळेल त्यावेळेस पहिले माझ्या राजा नगरीमध्ये या आणि मला उपदेश करा. आणि अशा रीतीनं त्यांचाही तो निरोप घेतो. बिंबिसाराचा निरोप घेतल्यानंतर मग सिद्धार्थ वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमामध्ये जातो. भृग ऋषीच्या आश्रमात जातो, साख्य ऋषीच्या आश्रमात जातो. समाधी मार्गांचं प्रशिक्षण घेतात, तपस्याची कसोटी करतात, तपस्याचा त्याग करतात. हे बघत असताना या 6 वर्षामध्ये म्हणजे आलार कलम असेल, भृग ऋषी असेल, सांख्य असेल, त्या सगळ्या ऋषींचं ते ज्ञान घेतात. परंतु एवढ्या लवकर ते ज्ञान घेतात की तेच ऋषी त्यांना म्हणतात, नाही आता आमचं संपलं, तुम्ही पुढे जा. मग पुढे जायल्यानंतर आता राहते समाधीचा भाग. समाधीही त्यांनी घेतात. त्याच्या पुढे राहते तपस्या. इतकी कठीण तपस्या करतात. कधी शेंगदाण्या एवढ्याच दाण्याचं जेवण करतात, तर कधी तांदळाचंच करतात. असं करता करता त्यांचं पोट पाठीला आणि पाठ पोटाला अशी गेलेली असती. असं हात लावला तर ते नुसता सापळा लागायचं. एवढं त्यांचं त्या तपस्यात हे झालेलं होतं. सगळ्या अंगावर त्यांचं वारूळ चढलं होतं. त्यांच्या अंगामध्ये काही शक्ती राहिली नव्हती. अशाच वेळेस जेव्हा ते तिथून आले त्या निरंजना नदीजवळ त्या एका ठिकाणी बसले, तर त्या ठिकाणी त्यावेळची ती सुजाता आहे, तिने एक नवस बोललेला होता आणि त्या माझा नवस जर पूर्ण झाला तर त्या मी झाडाला काय देईन, भोजन देईन. तर ती दाशी येते प्रकट, ते वन देवताच त्या ठिकाणी प्रकट झाली अशी म्हणते. मग ती सुजाता आपल्या दाशीला त्या ठिकाणी घेऊन येते, खीर घेऊन येते. ती खीर प्राशन केल्यानंतर सिद्धार्थाला समजते की कोणतीही कठीण तपश्चर्या जीवनामध्ये उपयोगाची नाही. उपास तापास काही महत्त्वाचे नाही आहे. जीवनामधला मध्यम मार्ग महत्त्वाचा आहे. कारण ते खीर खाल्ल्यानंतर त्यांना शक्ती निर्माण झाली. मग पुन्हा ते पात्र घेऊन त्या निरंजना नदीमध्ये आले. पुन्हा इथं थोडासा अंधश्रद्धेचा भाग येतो. त्या निरंजना नदीपाशी ते असं पात्र सोडतात आणि म्हणतात की हे पात्र जर उलट्या दिशेने जर गेलं तर मला ज्ञान मिळेल. आणि खरोखरच ते पात्र उलटं जाते. तर हा भाग नाही आहे, नदीच्या प्रवाहामध्ये कधी उलटं जात नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे की मी प्रयत्न करेन आणि ते ज्ञान घेतल्याशिवाय मी परतणार नाही. आणि अशा रीतीनं ते नव्या धम्माच्या शोधामध्ये ते निघत आहेत वेगवेगळे. मग त्यांच्यामध्ये जे समकालीन ऋषी आहेत, बुद्ध आहे, वैदिक आहे, ब्राह्मण आहे, उपनिषद आहे, हे सगळे करतात. आणि हे करता करता मग ते कुठे जातात, गया इथे जातात. त्या बोधी वृक्षाखाली 4 आठवड्याचा अभ्यास करतात, अधिष्ठान मांडतात. आणि अशा रीतीनं ते सिद्धार्थाचे काय होतात, सम्यक बुद्ध होतात. आणि ज्ञान भेटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा विचार निर्माण होतो की मी आता माझा उपदेश कोणाला देऊ, का नकोच देऊ. कारण या जगामधले लोक काहीच नाही, द्या काय न द्या काय. शेवटी तिथे बृहस्पती म्हणजेच मनामधला एक चांगलं मन त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि तो त्यांना म्हणतो, हे सम्यक बुद्धा, तुला एवढं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि जगामध्ये दुःखच दुःख आहे. म्हणून या जगातलं दुःख कमी करण्यासाठी लोकांना तू ज्ञानाचा मार्ग दे. आणि मग ते बुद्ध त्या ठिकाणी तयार होतात आणि अशा रीतीनं ते ज्ञान द्यायला तयार होतात. मग त्यांना असं वाटते की हे ज्ञान कोणाला देऊ. मग त्यांना वाटते पहिले गुरु आपले आलार कलाम असतील, वेगवेगळे ऋषी, भृग ऋषी असतील, त्यांना नंतर कळते की हे सगळे ऋषीचं निधन झालेलं आहे. मग नंतर त्यांना समजते की आपल्याबरोबर जे 5 जे सहकारी होते त्या सहकार्याने द्यावा. मग ते त्यानंतर त्यांना कळते की ते सगळे कुठे आहेत, सारनाथला आहे. आणि त्या ठिकाणी ते पायी पायी चालत येतात.
यांना हे जे 5 तपस्वी बघतात असं दुरूनच, अरे हा तर तपश्चर्या सोडून गेलेला आहे, याला काय करायचं, याचं स्वागत करायचं नाही, सत्कार करायचा नाही असं वाटते. पण बुद्ध जसे जवळ येतात तसं यांच्यामधला अहंकार गळून पडते आणि शेवटी त्यांच्यासमोर नम्र होतात. कोणी स्वागत करते, कोणी पाणी देते, कोणी आसन देते आणि आम्हाला धम्म दीक्षा द्या म्हणून ते सांगतात. मग ही जेव्हा जी धम्म दीक्षा देतात, ही धम्म दीक्षा त्या 5 जणाला देताना हे सारनाथचं पहिलं प्रवचन हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनातील, बुद्धाच्या तत्वज्ञानातील. तर मग या ठिकाणी बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे, बुद्धांनी तपश्चर्यालाही महत्त्व दिलं नाही आहे, बुद्धांनी जास्ती खाण्यालाही हे दिलं नाही आहे. म्हणजे सारखं खावही करायची नाही, जास्ती तपश्चर्याही करायची नाही. मध्यम मार्ग, तुमच्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खा, वा त्याच्यापेक्षा जास्त खायचं नाही आहे. बुद्धांनी अजून कशाला मान दिलेला आहे? बुद्धांनी सर्वस्वी माणसाचं मन आहे, या मनाला केंद्रबिंदू केलेला आहे. तुमचं जर मन चांगलं असेल तरच, तुमचं मन जर प्रसन्न असेल तरच तुम्ही तुमचं कार्य चांगलं करू शकता. तुमचं मन प्रसन्न नसेल, तुमचं मन एखाद्या विचारामध्ये घडलेलं असेल तर तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकणार नाही, कोणतंही कार्य करू शकणार नाही. म्हणून मनाची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. मग मनाची काळजी घ्यायची म्हणजे काय घ्यायचं? तर मन केव्हा चांगलं राहील? जेव्हा तुमचं शरीर चांगलं राहील. शरीर केव्हा चांगलं राहील? जेव्हा तुमचं आरोग्य चांगलं राहील. म्हणजे शरीर सुदृढ तर मन सुदृढ. नुसतं मन सुदृढ असून जमणार नाही, तर त्याच्यासाठी आपलं आरोग्यही चांगलं पाहिजे. आरोग्यासाठी चांगलं खाणं पिणं, व्यवस्थित खाणं पिणं पाहिजे, योग्य व्यायाम पाहिजे, अशा रीतीनं सांगितलं. मग त्यानंतर मग त्यांनी शिलाचं सांगितलं, 4 आर्य सत्य सांगितले, त्रिशरण पंचशिलाचा उपदेश केलेला आहे, अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. आणि नंतर मग ते 5 भिक्खुगण त्यांना म्हणतात, अरे वा, किती नवीन धम्म, आतापर्यंत आम्ही असा धम्म कधीच ऐकलेला नव्हता, असा नवीन धम्म. कारण पहिल्या ज्या धम्मामध्ये होतं त्याच्यामध्ये काय होतं? यज्ञकांड होतं, रूढी होत्या, परंपरा होत्या, अंधश्रद्धा होत्या. बुद्धांनी ईश्वराला मानलं नाही, बुद्धांनी यज्ञाला मानलं नाही, बुद्धांनी आत्म्याला मानलेलं नाही आहे. बुद्धांनी सर्वात जास्त महत्त्व जर कुणाला दिलं असेल तर मनाला दिलेलं आहे. बुद्धांनी जास्त महत्त्व कुणाला दिलं असेल तर बुद्धांनी जास्ती महत्त्व आपल्या आरोग्याला दिलेलं आहे. बुद्धांनी जास्ती महत्त्व कोणाला दिलं असेल तर शील, चारित्र्य याला दिलेलं आहे. म्हणून अष्टांगिक मार्ग आहे, 10 पारिमिता आहे. जेव्हा मनुष्य 10 पारिमिता पूर्ण करतो तेव्हा तो पूर्णत्वाला जातो. मग 10 पारिमिता बुद्धाच्या नंतर पार करणारा म्हणजे राजा अशोक. म्हणूनच आपण आता येणारं अशोक विजयादशमी आपण सादर करतो, 10 पारिमितेवर विजय मिळाल्याबरोबर. तर मग हे सगळं पहिलं आपण बघितलं की पहिलं प्रवचन जवळजवळ 6 भागामध्ये त्यांचं चाललेलं आहे. अगदी छोट्यात छोटी गोष्ट त्यांनी समजावून सांगितलेली आहे. आणि मग शेवटी ते 5ही बनते म्हणतात की खूप सुंदर, खूप सुंदर, आणि असा धम्म आम्ही ऐकला नव्हता, तुम्ही आम्हाला आमचं शिष्य करून घ्या. मग या भिक्खू या, अशा रीतीनं ते 5 भिक्खू बुद्धाचे काय होतात? शिष्य होतात. आणि अशा रीतीनं या सारनाथचं पहिलं प्रवचन संपते आणि त्या ठिकाणी पहिले 5 शिष्य निर्माण झाले. तर नंतरचा आता जो म्हणजे आजचा भाग आपण बघणार आहोत, तो भाग म्हणजे आता वेगवेगळ्या लोकांना ते काय करत आहेत? दीक्षा देत आहेत. त्या दीक्षा देत असताना बुद्धाने कोणताही भेदभाव बाळगलेला नाही आहे. बुद्धाने कोणताही भेदभाव बाळगलेला नाही. तो न्हावी असेल, तो भंगी असेल, तो राजा असेल, तो व्यापारी असेल, तो कोणीही असो, बुद्धाने कोणताही भेदभाव न बाळगता, कोणताही जातभेद न बाळगता, कोणताही उच्च नीच भेदभाव न बाळगता सर्वांना आपली धम्म दीक्षा दिलेली आहे. जगाच्या इतिहासामधलं हे एकमेव उदाहरण आहे, कोणतंही भेदभाव न बाळगता.
तर याच्यामध्ये आज आपण पहिला भाग बघूया, उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तीची धम्मदीक्षा. त्याच्यामध्ये एक यशची धम्मदीक्षा. हा यश वाराणसी नगरीमध्ये राहणारा होता. बघा आता, वाराणसी नगरात यशश नावाचा एक श्रेष्ठी पुत्र राहत होता. तो वयाने तरुण आणि दिसाव्यास अत्यंत देखणा होता. तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत आवडता होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते. तो आपले सर्व वेळ फक्त नृत्य, गायन, मद्यपान आणि विलासमय जीवनात घालवित असे. काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वाची त्याला शिशारी आली. या गर्तेतून कसे बाहेर पडावे, त्याच्या आपल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे का, काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्यांनी ठरवले. एका रात्री त्यांनी पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला. फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या दिशेने पळाला. थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने बडबडू लागला, मी कुठे आहे, यातून आता मार्ग कोणता, अरे रे रे काय ही दुर्दशा, अरे रे रे केवढे हे दुःख. ज्या दिवशी तथागतांनी पंचमवर्गीय भिक्खूंचा ऋषीपतन इथे पहिले प्रवचन दिले, त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यशश ऋषीपतनला येत असतानाच तिथे राहत असलेले तथागत पहाटे उठून उघड्या हवेत इकडे तिकडे फेऱ्या घालत होते. त्यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला पाहिले. तर वाराणसी नगरीमध्ये हा यशस नावाचा एक अत्यंत श्रीमंत तरुण होता. व्यापारी होता, खूप श्रीमंत होता, तरुण होता, अतिशय देखणा होता. आई वडिलांचा तो अत्यंत लाडका होता आणि त्याच्यापाशी भरपूर संपत्ती असल्यामुळे त्याचा स्वभाव विलासी झाला होता. जसं आपण सिद्धार्थचं बघितलं, राजाने 3 महाल बांधून दिले, तसं त्यांचं अंतपुरही मोठं होतं. परंतु एखादी गोष्ट 30 झाली की त्या गोष्टीचा माणसाला कंटाळा येतो. एवढं सुख, सामर्थ्य, वेगवेगळ्या तरुणी, सुंदर बाया, परंतु या सर्वाची त्याला शिशारी आली. आणि त्याचं सगळं काय, सकाळी उठलं की फक्त गाणे, नाच, दारू पिणे याच्यामध्येच त्याचं विलासमय जीवन चालत असे. काही काळ लाटल्यानंतर त्यांना वाटलं, अरे हे काय जीवन आहे का, सकाळी उठावं, तेच तेच तेच, काही याच्यामध्ये नाविन्य नाही, काही नाही, आणि खरं याच्यामध्ये जीवनही चांगलं नाहीये. याच्यामधून आपल्याला काही जर चांगलं करायचं असेल, याच्यामधून बाहेर निघायला पाहिजे असं त्याच्या मनाला वाटत आहे. आणि म्हणून ते सगळं ऐश्वर्य सोडून तो आपल्या पित्याचं घर सोडतो. तुम्ही बघत असाल ना, आता बरेच आपल्या याच्यामधले हिरो हिरोईन सुद्धा तेवढे पैसा आहे, सगळं आहे, परंतु बऱ्याच जणांनी अगदी तारुण्यामध्ये बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. आताच 2-3 महिन्यापूर्वी आपली एक गायिका, काय नाव तिचं, त्या गायकीनं बौद्ध धम्म स्वीकारलेला असो. तर ती गायिका अतिशय गाजलेली, म्हणजे चांगली ती गायिका होती. तिनेही तो बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. म्हणजे जे चांगले लोक आहेत, इतर धर्माचा अभ्यास केल्यानंतर, बुद्धाचा अभ्यास केल्यानंतर, काही जण ऐन तारुण्यामध्ये, तिचं लग्न झालेलं नाहीये, मागं आपण बघितलं की एक डॉक्टर मुलगी, 20-22 वर्षाची मुलगी, तिनंही सुद्धा बौद्ध धम्म ऐन तारुण्यामध्ये तिनं तो स्वीकारलेला आहे. अजून एक उदाहरण आपल्याला बघता येईल, यवतमाळ जिल्ह्यामध्येच अशोक बोधी म्हणून नावाचे एक युवक आहेत. आता ते अशोक बोधी म्हणून आहेत. त्यांनी या बौद्ध धम्माला त्यांनी 100 एकर शेती त्यांची स्वतःची आणि 200 कोटी रुपयाचं दान केलेलं आहे. आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे आठवड्यातून 2 दिवस महिलांसाठी आणि मुलांसाठी मोफत तपासणी करतात. तर अशा रीतीनं म्हणजे जीवनामध्ये याचं आणि काय जर चांगलं करायचं असेल तर त्यांच्या दृष्टीनं हा बौद्ध धम्म वाटायचा. तर तसाच हा यश सुद्धा, अरे तेच त्याला तर कंटाळा आला आणि त्याने आपल्या पित्याचं घर सोडलं आणि येड्यासारखा भरकुटू लागला. अरे काय जिना आहे, दुःखच दुःख आहे, दुःख जोर जोरानं असं वेड्यासारखा तो
हिंडू लागला, फिरू लागला आणि थकवा आल्यानं एका झाडाखाली बसला. आणि बुद्धाचं कसं आहे, ते पहिल्या प्रहरी जो ब्रह्म मुहूर्त असतो सकाळी 3:30 बुद्ध हे सकाळी 3लाच उठतात, व्यायाम करतात, इकडे तिकडे फिरतात. तर ही घटना केव्हाची आहे? ज्या दिवशी, ज्या रात्री ते 5 भिक्खूंना हे ज्ञान देतात त्याच रात्रीची ही घटना आहे. यश तिथे गेलेला आहे. यशला हे 3 वाजता बघतात. मग यशला विचारतात, का रे बा, का दुःखी आहे तू? एवढा दुःखी तू का आहेस? काय कारण आहे? मग तो यश अगदी निराश झालेला आहे. रडत रडत तो बुद्धाला सांगतो, कुठेही काही सुख नाही. त्याचा आक्रोश पाहून भगवंत त्याला म्हणाले, तो रडत आहे तेव्हा त्याला समजून सांगताना बुद्ध काय म्हणतात, कुठेही काही दुःख नाही की काही संकट नाही, मी तुला मार्ग दाखवतो. आणि भगवंतांनी त्यांनी आपल्या धम्माचा उपदेश केला. आता बघा, पहिला आपण काय बघितलं, बुद्धाची पद्धत कशी आहे. पहिल्यांदा काय, जग हे दुःखमय आहे, जगात सर्वत्र दुःख आहे. पण जगात सर्वत्र दुःख असलं तरी त्या दुःखाचं निवारण करता येते, असं त्या 5 लोकांना सांगितलं. पण यशला काय म्हणतात, कारण तो आधीच दुःखी आहे, तर यशला काय म्हणतात, कुठेही काही दुःख नाहीये. समजवण्याची पद्धत आहे ती, कुठेही काही दुःख नाही, कुठेही काही दुःख नाही, ये मी तुला मार्ग दाखवतो. आणि भगवंतांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश केला. सगळा आपला उपदेश त्यांना समजावून सांगितला. आणि यशस्ने जो उपदेश ऐकला तो अत्यंत आनंदी झाला. आणि मग त्यांनी त्याच्या पायात सोन्याच्या चपला होत्या, तर सोन्याच्या चपला काढल्या आणि भगवंतांच्या सानिध्यात गेला, आदराने त्यांना वंदन केलं आणि त्याच्याजवळ बसले. तर म्हणजे ज्ञान, तुमची सांगण्याची पद्धत, तुमची सांगण्याची हातोटी, ह्या गोष्टी तुमच्याजवळ असला, तो राजा असो, व्यापारी असो, किती श्रीमंत असो, तो त्याच्यासमोर नम्र होतो. तसं यश त्यांच्यासमोर नम्र झालेलं आहे. भगवान बुद्धाचा उपदेश ऐकून तथागतांनी त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी त्यांनी विनंती केली. मग यशनेही त्यांना काय केलं, विनंती केली की मला तुमचा शिष्य करा. नंतर भगवंतांनी त्यांना बोलून भिक्खू होण्याविषयी सांगितले. यशस्ने ते मान्य केले. ठीक आहे, मग तू काय हो, भिक्खू हो. आपला पुत्र नाहीशी झाल्याचे समजल्यावर यशच्या आई वडिलांना अत्यंत दुःख झाले. पित्याने त्यांचा शोध लावण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशास बसले होते त्या ठिकाणी यशचा पिता आला. त्यांनी भगवंताला विचारले, भगवान, माझा मुलगा यशस, याला आपण पाहिले आहे का? भगवान म्हणाले, महाराज, आत या, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्यांना सांगितले. तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांना फार आनंद झाला. बाळ यशस, पिता म्हणाले, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर. नंतर यशसने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले, यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणे ऐहिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे का? आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यास फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या. यशसने भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले. मग आता इकडे आपला मुलगा नष्ट झाला, म्हणजे नाहीसा झाला, हे बघून आई वडील अत्यंत दुःखी झाले, रडू लागले. वडील त्यांच्या शोधात निघाले, तथागताजवळ गेले. तुम्ही माझ्या मुलांना पाहिलं का? तेव्हा ते त्यांच्या मुलाजवळ घेऊन येतात. मुलांचा तो अवतार, म्हणजे मुंडन झालेला आहे, तेवढा श्रीमंती कपडे नाहीत, काही नाहीत. तो मुलाजवळ बसून सुद्धा आपल्या मुलाला ओळखत नाही. तेव्हा तथागत त्यांना सर्व कहाणी सांगतात. तेव्हा ते यशचे वडील म्हणतात, हे योग्य मार्गाला आलेला आहे. परंतु यशला म्हणतात, तुझी आई अतिशय दुःखी झालेली आहे, तू सोडून हे सगळं सोड आणि तुझ्या आईला सुखी कर.
आणि आमच्याबरोबर चल. तेव्हा भगवान म्हणतात, तुम्हाला असं पाहिजे का, हे सगळं सोडून तुमच्याबरोबर यायचं आहे का? काही हरकत नाही. यशस्वी जशी इच्छा असेल, त्याला वाटत असेल हे सोडून, हे संन्यास सोडून जर तुमच्या संग यायचं असेल तर त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता. परंतु यशस्वी तशी काही इच्छा दिसली नाही. मग वडील त्याला तिथं सोडतात आणि अशा रीतीनं बुद्धाचा हा 6वा शिष्य झालेला आहे. याचा अर्थ याच्यामध्ये लक्षात येते की आपणाला बुद्धाच्या याच्यामध्ये भिक्खू झाल्यानंतर काही दिवसांना असं वाटलं की माझा याच्यामध्ये रस नाही आहे, मला पुन्हा संसारात जायचं असेल तर आपले जे श्रेष्ठ भंतेजी आहेत त्यांच्या आज्ञेनं चिवर उतरवता येते. पण चिवरच्या खाली कोणते पाप करता येत नाही. हा बुद्धाचा आगळा वेगळा धम्म आहे. हे या ठिकाणी बुद्धाने तुम्ही चिवर घ्या, चिवर घेऊ शकता, पण चिवर घेताना जे चिवरचे जे काही नियम आहेत त्या नियमाचे सगळे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्हाला जर काही असं वाटलं मी पाप केलेलं आहे तर त्या पापाचं दंड तुम्हाला भोगण्याची तयारी पाहिजे. तुम्हाला असं वाटलं की आता नको जायचं, ते आहेत औरंगाबादचेच एक प्राचार्य आहेत, त्यांचं नाव मला आठवणं झाले, त्यांनी आधी चिवर घेतलं, परंतु आता सत्यानंद, तर त्यांनी ते चिवर सोडलेलं आहे. तर बुद्ध धर्मामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. निरोप घेण्यापूर्वी यशस्चा पिता म्हणाला, भगवान तथागतांनी माझ्या घरी माझ्या कुटुंबासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी. तथागतांनी आपले वस्त्र परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशस बरोबर ते त्यांच्या पित्याच्या घरी निघाले. तर अशा तऱ्हेनं त्यांनी भोजनाचं आमंत्रण दिलं, भोजन स्वीकारलं आणि कुठेही जात असताना ते आपल्या भोजन पात्रामध्ये, भोजन पात्रच घेऊन, श्रीमंत असो गरीब असो, एक थोडंसं 1 मिनिटाचं विषांतर करतो, अत्यंत महत्त्वाचं आहे. कालच आमच्या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीच्या भावानं अनेक भंतेजीला भोजनाला बोलवलं होतं आणि बरेचसे भंतेजी त्या ठिकाणी जेवायला गेलेले होते. मग त्या जवळजवळ 50 भंतेजी होते. त्या 50 भंतेजीमध्ये त्यांना मस्त असे सोनेरी ताटं, सोनेरी वाट्या, मग हे सगळं बघून की काय हे खरं म्हणजे बुद्ध मोठमोठे थेरो महाथेरो होते त्या ठिकाणी. या थेरो महाथेरोंना आठवलं नाही की अरे आपण आपल्या भिक्षापात्रामध्ये जेवण करायला पाहिजे, पण ते ताटामध्ये त्याच्यामध्ये जेवले आणि मुख्यमंत्री असं जेवण वाढायले. असं मग हे बुद्ध नियमाच्या किती विसंगत आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळं झाल्यानंतर हे आमचे लाडक्या बहिणीचे लाडके बंधू म्हणतात की हे सर्व आम्हाला महावीराचे विचार या जनमानसांपर्यंत पोहोचतात. अरे तू कोणासाठी भोजन दान केलं? भंतेजीला. आणि सांगत कोणाचं आहे? महावीरांचं. तर असं काही होत आहे. परंतु बुद्धांच्या अनुयायांनी भंतेजीनं मोठा असो श्रीमंत असो आपल्या आपल्या विचारांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तिथे पोचल्यावर यशची आई आणि त्याच्या पूर्व आयुष्यातील पत्नी त्यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे ठरवले. मग तिथं जेवण भोजन झालं. ते भोजन करताना पूर्वाश्रमीची त्यांची आई भेटली, पत्नी भेटली. ते अवतार बघून तेही दुःखी झाले, पण बुद्धाचा उपदेश ऐकल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशसचे 4 मित्र होते. विमल, सुभाऊ, पुण्यजीत आणि गवापती असे त्यांचे नावं होती. यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा ते त्यांना यशसच्या हिताचे, तेही आपल्या हिताचे आहे असे वाटले. म्हणून ते यशसकडे गेले आणि आपला शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी यशसने बुद्धांना प्रार्थना करावी असे त्यांना सांगितले. त्याचे जवळचे जे 4 मित्र होते तेही अतिशय श्रीमंत होते. अरे यांनी ही जी दीक्षा घेतली म्हणजेच हित आहे. मग त्यांनाही वाटलं ज्याच्यामध्ये यशचं हित आहे त्याच्यातच आपलं हित आहे. म्हणून ते यशला म्हणतात की बुद्धांना सांग
आम्हालाही दीक्षा द्या म्हणून. मग यश त्यांच्याकडे जातो आणि सांगतो की हे माझे मित्र आहे, यांनाही दीक्षा घ्यायची. यशसने ते मान्य केले आणि बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपल्या धम्म उपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि अशा रीतीने यशसच्या त्या मित्रांना धम्म दीक्षा दिली. तर अशा रीतीनं पहिले 5 आणि हे 1+4 असे बुद्धाचे 10 शिष्य झालेले आहे. या 10 शिष्याचा विस्तार कसा गेला, त्यांचे शिष्य पुढे कोण कोण झाले याचा भाग आपण उद्या बघू. धन्यवाद. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल जय भीम, जय संविधान, जय भारत. हे व्हिडिओ बघणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ अतिशय आवडीनं बघता, त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभारी आहे. परंतु प्रेरणा भेटण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले जे नातेवाईक असतील त्या नातेवाईकांकडे शेअर करा. धन्यवाद.